बाई. काय म्हणते बाई, झोपा झाली बाईची? अहो ते खाली गोधडी घ्या बरं, ते सू करील, कपडे खराब करेल. हे बाई बाई शहाणी आहे ना बाई, शहाणी आहे. हा, तिला माहित आहे आता पप्पाला जा लागते, कपडे खराब करू नये. बाई येते आता माझ्यासोबत घरी. चालतं ना आपल्या घरी? चला आपल्या घरी. आपल्या आप्पाची वाट पाहतात, आजी वाट पाहते, दादा, दीदी, हा, मोठी आई, मोठी बाबा सगळे वाट पाहून राहिले. चल बाई आपल्या घरी चाललं जाऊ आपण. हा बाबाला म्हणा, बाबा तिकडेच आहेत का आजी नाबाजी? इकडे आहेत. ही आमचा लाड करतात म्हणून आम्ही इकडेच राहतो काही दिवस. मग तिकडे तर येणंच आहे आम्हाला. हा? जा म्हणा आज तुम्ही एकटेच. आम्ही नाही येत म्हणा, आम्ही नंतर येतो. सांग बाई बाबाले. अरे चल ना रश्मी, काय करत? हा, चल, ऊन तापते आता, उन्हाळा आहे बापा. इथं काय आहे? त्याच्यापेक्षा आपल्या घरी बरं आहे ना बाई. आपल्या घरी जायचं ना, घरी जायचं आपल्याला. उन्हाळा आहे इकडे, तिकडे का का हिवाळा आहे का? इथं उन्हाळा आहे तर. माझे बाबा खूप सोय घेतात आमची, तुम्ही नका काळजी करू. माझी आई माझे बाबा का आमची सोय नाहीत घेत काय? इकडे का आम्हाला का उन्हात का वावरात निंदेल जा लागते का? आम्ही नाही येत म्हणा. जा राम, आम्हाला काय करायला लागते? मग बिमार पडले की फोन नका करू म्हणा आम्हाला. इकडे दवाखाना आहे म्हणा पप्पा. आमच्या आप्पाजी नेतात आम्हाला दवाखान्यात बिमार पडलो तर. आम्ही बिमारच कसं काय पडणार म्हणा? पडायचं असलं तर तिथे येऊन पडू. असं थोडी असते. जाऊ दे, ऐकतच नाही. ही अशीच आहे बाई, तुझी मम्मी अशीच आहे, ऐकतच नाही कोणती गोष्ट. माझी बाई शहाणी आहे, बाई ऐकत जाईल आता, है ना बाई? ऐकायचं ना पप्पाचं. हा, गुड गर्ल आहे ती. बाबा जवळ खेळून राहिली काय? आंघोळ केली असती तिची. हो करे, आंघोळ करतेची आज. काल केली नव्हती. जावई बा तुम्ही आंघोळ करा ना. नाही नाही, मी आंघोळ नाही करत. मी बस निघतोच आता अर्ध्या एक तासात. आंघोळ बिंघोळ नाही करत मी. मी काय कपडे आणले का काय? रात्रीच जाणार होतो पण ते काय. मग काय होऊन राहिलं? हे रश्मीच्या बाबाचे बोले करा ना. ना काय असं थोडी आहे की मग काका बिना अंग धुवायचेच जाता का? इकडे फॅक्टरीत जासान का घरी जाता? नाही नाही, घरी जातो मी. आंघोळ वगैरे करून मग घेईन फॅक्टरीत. आंघोळ नाही करत मी, इथं नाही करत, घरीच जातो. मग डबा नाही देऊ का? म्या म्हणलं इकडे फॅक्टरीत जासान तर म्या डबा करायला लावता शांताले. म्हणलं डबा कर, म्हणलं पाहुणे बा जातीन तर डबा घेऊन जातीन. मग घेऊन जा मग. नका नेऊ डबा मग. मी काय म्हणा आजच्या आधी जासान समजा इकडले इकडून जासान फॅक्टरीत तर म्हणलं बाई डबा असो संग. अरे नाही नाही, डबा वगैरे नाही, मी घरी जाणार आहे. आणि जेवणही नाही करत मी, जेवण नाही, मग जेवणाला उशीर होते. मी घरीच जातो आता सरळ. नाही माय बाई, मग जा ना घरी जाता म्हणून काय झालं? स्वयंपाक तयार आहे, जेवण करून जा. कशाला, रात्री झालंय ना जेवण. मग काय झालं? रात्री झालं म्हणून काय झालं? आता मग त्या डब्याचं स्वयंपाक घरी जेवा, त्यात काय आहे? इथे अंग धुतो मी पटकन आणि मग वाढतो तुम्हाला ताट. मलाच करतात. तेल कुठलं आहे हे? तेच होय ना, जे मोहिनीनं आणलं होतं पहिले, तिनं मग फोटो पाठवलता. मग तेच तेल आणायला लावलं माझ्या रश्मीच्या बाबाले. हो का? अच्छा अच्छा, ब्रँड बघू द्या कुठला ब्रँड आहे. अहो चांगल्या ब्रँडच आहे, हलकं नाहीये. असं नाही ग, कुठला आहे असं पाहून राहिलो मी. चला बाईली मालिश करा लागते, बाई आंघोळ करते. ओले बापाले. हळूहळू हळू, हाताला एवढं एवढं काय, थोडं लावलं चालते, हळूहळू तसं कशाला करता? हा बाबा मालिश झाली पाहिजे साजरी. हातापायात जोर येते मग लेकराच्या. बया. अरे तिचं पोट पोट दबिल ना तिचं. हात हात बघा, तो हात दबला तिचा तो. अहो काहीच नाही होत व्यवस्थित, तिला मजा येते उलट. अरे नाही 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 नाही, मामीजी सरळ करा तिले. तिचं पोट दबलं, पाठी कशी करते, तो हातही दबला, तो हात काढा तो. बाई बस झाली ना माया मालिश. तिच्या बाबाचं मन पाय ना कसं थोडं थोडं होऊन राहिलं. अहो मालिश चांगलीच करत असतात ना, आईला सवय आहे ना, व्यवस्थित करते ना आई. नाही नाही, ते बस झालं. मालिश आणि गिलिश कशाला पाहिजे ते उगाच. सरळ करा तिला. अरे बापा, होय माय बाई सरळ. तो बाबाला तर वाटते काका मी का तुले चिमटे घेतो. बघाल बघाल, तो हात बघा तिचा. काय खरं मग पाहुण्याचं मन उली 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 होऊन राहिलं. ते तर वाटते जसं काही त्याच्या पोरीला कुणी काचल कुचलच करते काय. कशी मया सुटते व बरोबर.
आंघोळ झाली बाईची. आंघोळ केली. इले ड्रेस घ्यायला लागतात मामी आहे ना अजून. तर असे असे ड्रेस पाहिजेत फुल. म्हणजे कसं आहे ना, मच्छर वगैरे चावणार नाही. हो आहेत तसं दिले 2 ड्रेस आहेत तसे. आता हे बारशाच्या बाबतीत आले ना. तर काढता येतात ना, मग पाण्यातून काढतो ते घालत जाईल. हा कसा जरसा जाळा आहे, तर आता असं वाटते आता जसं ऊनच तपते ना, तर म्हणून ते पतले घालतो तिले. नाही नाही, मग असे पातळमध्ये फुल बाहायचे भेटत असतील ना. मी आता आलो की घेऊन येईन. अरे काय नाही, अति आमच्या पातुरात तर भेटतात. मी सांगतो. फुलबायाचे आणायचे का? बरं, कॉटनच्या नाव आहे की नाही आता. उन्हाळा आहे. कॉटनचे बरं राहतील. बरोबर आहे पाहुण्याचं. म्हटलं रश्मीची आई, फुलबायाचं आणि लागे ते फुल पॅन्ट असं ते बरं राहते. म्हणजे कसं मच्छर गिच्छर डोशाचं घेऊन नाही राहत. टोप गिप घातलं बाप्पा आज. हा, टोप घातलं. आता अंग धुतलं ना. अंग धुतलं की घालून देतो जरस. ती मायवानीच आहे. तिच्या मायली पाहिजे नाही, कानाले नाही ना काही, आणि पोरीली नाही पाहिजे. जरशी टोपी घातली अंगावर टाकलं की बातच लागे रडायला लागते आणि कुचकुच करते, आणि काढून टाकलं की मस्त राहते. तिला नाही पाहिजे टोपी गिपी काही. आज आता आंघोळ केली, म्हटलं घाला थोडस. आंघोळ केलं की घालतो. आता निजीली येते, अंग धुतले की निसते. हा, झोपते का बाई? झोपा आली का? हा, मी चाललो ना. मी चाललो घरी. हा. चालतं का तू घरी? नाही म्हणा, पप्पाला सांगतोल्या. आता 2 महिने नाही येत म्हणा, आम्ही 2 महिने राहतो म्हणा इकडे. का हो बाई? बापरे, 2 महिने? 2 महिने पाणीच पडते. 2 महिने का? नाही नाही. रश्मी तर एकच महिना म्हणे. येईले भल्ली घाई झाली बाई पाहुण्याले. पण मी नाही धाडत ना. काय मा पुरीचा काही आराम झाला नाही पाहिजे का? बायत पण काही तिच्या अंगीच लागलं पाहिजे. आता आली तर त्या कार्यक्रमाचीच माय सारे धामधूम धामधूम. जरा पाहुणे रावणे हे ते कार्यक्रम हे ते. आता आता काही दिवस मा पुरीचा आराम नाही पाहिजे का? घरी गेली नसलंय किती जण होते, किती सुखात असली तरी सासर शेवटी सासर असते, आणि माहेर शेवटी माहेरच असते. माहेरात जो आराम भेटते तो सासरी नाही भेटत. पाहुण्याला काय समजते? हो 2 महिने राहू द्या म्हणलं जवळ बा रश्मीले. हा, 2 महिने राहू द्या. आता सगळं चांगलं आहे, पद्धतशीर आहे तर काही बाई बाई काही त्रास देत नाही, काही नाही. आणि आम्ही घेतो ना बापा, चांगली सोय घेतो आम्ही. काही कमी नाही पडू देत. सोय घेतो आम्ही. काही काळजी नका करू तुम्ही, निष्काळजी राहा. नाही नाही मामीजी, तसं नाही. सोय घ्यायचं नाही घ्यायचं नाही म्हणत मी. पण म्हटलं तुम्ही तुमच्याच्यानंही होत नाही तर म्हटलं. नाही नाही, त्यासाठीच तर मग मी मावशीला बोलावून घेतलं, मा बहिणीले. म्हणून असं तिला बोलावून घेतलं. अन ते बाई सापडली ना आम्हाला, धुणं भांडे हे ते करायला सापडली बाई बी. काही नाही, होते घेते माझ्यानं होत नाही. आता कुठे म्हातारे झाली मी एवढी. पोरीचं बायत पण करणं मायचंच कर्तव्य असते. हायच ते जगाची जगरीत. नाही माय बाई, मी काही महिन्यात भर तर पाठवतच नाही. त्याच्या पुढेच बोला न्यायची. अं, ही पाहणं कशी मस्त राहून राहिली. हा, तिला जसं समजते, जसं तिला काही की बाबाजवळ हाय म्हणून. पाय ना, नाही तर म्हटलं जवळ बा आंघोळ केली की ती पाण्यातच टाका लागते तिले. मस्त ती झोपते. मग ते पाळणाच घ्यायचं नाही म्हणते रश्मी. रश्मीनं म्हटलं ना आण तुम्ही, तर म्हणते नाही बाबा, घरी 2-2 पाळणे आहेत, कायलेच उगाच हे करता. राजकुमारी म्हणे म्हणे पाळणा आणतो म्हणे तो. तर रश्मीच नाही म्हणे त्याले. नाही म्हणे दादा आणू नको म्हणे, उगाच खर्च. आणि तो तसाच पडेल म्हणे. घरी आहेत म्हणे, आनंदाचा खुशीचा आहेत म्हणे जसे पाळणे घरी. हो 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 हो, पोरांचे पाळणे आहेत घरी. मग इथं अडचण येऊन राहिली का तुम्हाला काही? बाईच्या झोपीत काही हे होते का? बाई झोपत नाही का व्यवस्थित? मग मला आता सांगितलं असतं, या चक्रातच मी घेऊन आलो असतो त्यातला एक पाळणा. बरं, असं करतो मी, येतोच 8 दिवसानं. मग मी तेव्हा पाळणा घेऊन येतो. हिला झोपायला ह्याला होतच नाही हो, लेकराला झोपायला लागते तशी पाळणा नाही. हे रश्मी अशी आहे, मला आता फोनवर आधी म्हटलं असतं तर मी येताना घेऊन आलो असतो ना. आता हे येत नाही म्हणतात महिना दीड महिना, तर मग इकडे व्यवस्थित असलंच पाहिजे ना, बाळाला पाळणा तर लागेलच ना. नाही नाही, आम्ही बांधला ना, दोरीचा बांधला ना, त्याच्यात नेच होतो मग तिले. नाही, तो तो नाही कामाचा. दोरी व्यवस्थित आहे दोरी. नवीन नवीन दोर घेतला असेल ना. जाड जाड दोराचा बांधा लागत होता. कुठं बांधलाय पाळणा? मला दिसलंही नाही. अंदरल्या घरातच आहे ना. कमाल आहे बाई या रश्मीच्या घरच्या लोकांची. आणि या पाहुण्याची तर त्याच्यापेक्षा कमाल आहे माय. आता आम्हाला कळत नाही का, जाड दोर पाहिजे, नवा दोर पाहिजे. लेकराचा पाळण्याचा दोर का कोणी का हलका फुलका घेते का? मग पाहिलं ना अंग धुवायच्या बाबतीत, नाही 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 नाही, मालिश करू नका, नाही 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 नाही, तिचा हात पा, नाही 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 नाही, तिचं पोट दबलं.
काय करा माय, असं असलं तर कसंच करा माय ते लेकराचं. लय जीव आहे बाई पाहुण्याचा पुरीत. लय जीव आहे माय बहिणीला, जीव थोडा 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 होते पाहुण्याचा. मायच्या वाणीच आगाव आहे पाहुण्याचा स्वभाव. जाड दोर घेतला का आणि बारीक दोर घेतला का. ही नाही तशीच आहे माय रेशमीची सासू. असंच कर जा तसंच कर जा पाय जा. सांग माय आता आम्ही तिचे माय बाप हाव ना. आम्हाला का समजत नाही का काय करा लागते काय नाही. लयच करतात बाई या रश्मीच्या घरचे. चांगले चांगले करता करता नक्की नऊ आणून राहिले माय आमच्या. अहो तिला तसंच घेतलं का सू करील ना ती. अरे नाही नाही, मी बस निघणारच होतो. तू आंघोळ करून राहिली होती म्हणून थांबलो. बरं मामाजी, येतो हा. हो हो हो, या चक्कर मार जा बाईच्या भेटीले. ती पाना कशी मस्त राहते. नाही तर आंघोळ झाल्यावर तिला झोपावं लागते बरं. हो, आंघोळ झाल्यावर करते जर लढते गिळते जरा झोपीसाठी. नाही तर काही त्रास नाही बिचारीचा, काहीच त्रास नाही. असं वाटत नाही घरात लहान लेकरू आहे म्हणून. दृष्ट लागीन रश्मी. रात्री दृष्ट काढत जायची संध्याकाळी. आणि मम्मीला विचारून घेत होते. मम्मी कसं आनंदान खुशीला ते दिवा लावला की ते करायची ना ते दिवाचं. ते विचारून घेतो ते करत जातील. ते लहान लेकराला करत असतात म्हणतात. काय आहे ते मम्मीला विचारशील रश्मी. आको माको कहते ना आम्हाली आमच्या आई आंगही करतात ना. करत असतो मी बी करत असतो. ते कोणी करते ते लेकराला करावंच लागते. वजे वजे जाते पोरगी बाबा संगत. आ? बाबाले काही आता फॅक्टरीत मन नाही लागत ना काही कोणत्या कामात मन नाही लागत. लिकीची याद येते. हा येत जा म्हणलं पाहुणे बा वरचे वर भेटीले. हा अरे काय नाही मावशी, वरचे वर होते काय येणं फॅक्टरीच्या कामानिमित्त. बरं, तुमची तब्येत वगैरे कशी आहे? मला वाटलं काकाजी आले का. नाक ते येतात का ते नाही येत.